नमस्कार मित्रांनो, ग्रोच्या मराठी चॅनलमध्ये आपलं भरपूर स्वागत आहे। जर तुम्ही आम्हाला फॉलो करत असाल तर तुम्ही बघितलेच असेल की म्युच्युअल फंड फॉर बिगिनर्स या सीरीजमध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओ आतापर्यंत तुमच्या समोर सादर केले आहेत, जसे की बेसिक्स ऑफ म्युच्युअल फंड काय आहेत, त्याच्यानंतर चार्जेस ऑफ म्युच्युअल फंड आणि टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड। तर आज या व्हिडिओमध्ये आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक बद्दल बोलणार आहोत, ज्याची चर्चा आणि ज्याच्याबद्दल डिबेट ही नेहमी होत असते। एनी गेसेस? तर आज आपण बोलणार आहोत SIP वर्सेस लमसम इन्व्हेस्टिंग या विषयावर। मला नक्की माहिती आहे की तुम्ही या विषयाबद्दल जर बोलत असाल तर तुमच्या मनात एक डिबेट निर्माण होते की नेमकी इन्व्हेस्टमेंट कुठली करायची, कारण हा सगळ्यांसाठी एक डिबेटचा मुद्दा आहे। पण घाबरू नका, हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पूर्ण बघाल तेव्हा तुमच्या मनातल्या शंका दूर होतील। त्यावेळेला तुम्हाला एक क्लिअर स्पष्ट चित्र तुमच्या समोर असेल की आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही SIP थ्रू करायची आहे का लमसम करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण समजावून घेऊया की SIP आणि लमसम या दोन्ही मधला फरक काय आहे। त्याच्यासाठी आपण एक एग्जांपल घेऊया। समजा तुम्ही एक कॉर्पोरेट एम्प्लॉई आहात, तुम्हाला महिन्याच्या शेवटी एक सर्टन सॅलरी मिळते आणि तुम्ही डिसाइड करता की पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून मी दरमहा 10,000 रुपये SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, म्हणजेच म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात। ही जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही दुसऱ्या महिन्यात पण चालू ठेवता, तिसऱ्या महिन्यात पण चालू ठेवता, चौथ्या महिन्यात पण चालू ठेवता आणि कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही एक डिसिप्लिन इन्व्हेस्टर बनला आहात, कारण तुम्ही महिन्याच्या शेवट तुमचा पगार झाल्यानंतर दर महिन्याला एक सर्टन अमाउंट SIP मध्ये इन्व्हेस्ट करताय। ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही एका फिक्स डेटला एक फिक्स अमाउंट साठी करताय। याच इन्व्हेस्टमेंटला आपण SIP असं म्हणतो, म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। म्हणजे तुम्ही काय केलं की दर महिन्याला एक अमाउंट डिसाइड केली आणि त्या महिन्याला एक तारीख डिसाइड केली आणि त्या तारखेला ती अमाउंट तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत गेला। तर ह्यालाच म्हणतो आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, कारण तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय ती एक सिस्टमॅटिक वे ने करताय आणि ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही लॉंग टर्म साठी जर करत गेलात तर त्याचा तुम्हाला कंपाऊंडिंग इफेक्ट बघायला मिळतो। कारण दर महिन्याला छोटी छोटी अमाउंट जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता, जेव्हा तुमचे 4-5 वर्ष कंप्लीट होतात तेव्हा तिथे तुम्हाला तो कंपाऊंडिंग इफेक्ट बघायला मिळतो, कारण तुम्ही त्याला वेळ देता तेवढा। पण आता दुसरं एक्झाम्पल बघूया। तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता आहात ती कंपनी वर्षाच्या शेवटी तुम्हाला काही बोनस देते, म्हणजे समजा तुम्हाला 1 लाख रुपयाचा बोनस वर्षाच्या शेवटी मिळणार आहे। अशा वेळी तुम्ही काय करता की मार्केटची कंडिशन बघता, थोडंसं ॲनालिसिस करता आणि तुम्हाला लक्षात येतं की मार्केट आता डाऊन चालू आहे। जर मी आता सगळी अमाउंट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केली किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केली तर मला चांगले रिटर्न मिळू शकतील। मग तुम्ही डिसाइड करता की ती 1 लाख रुपयाची अमाउंट एका पर्टिक्युलर म्युच्युअल फंड मध्ये एकत्र इन्व्हेस्टमेंट करणार। असं केल्यानंतर ही इन्व्हेस्टमेंट तुमची लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणली जाते, कारण या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी अमाउंट इन्व्हेस्ट न करता एकच अमाउंट, एकत्र मोठी अमाउंट एका म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करता, तेही मार्केट डाऊन असताना। तर ह्या वन टाइम इन्व्हेस्टमेंटला आपण लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणतो। आता SIP आणि लमसम या दोन्ही प्रकारामध्ये वेगवेगळे फायदे काय आहेत हे पण जाणणं गरजेचं आहे। SIP चा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग। आता हे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग काय आहे, पण त्याआधी आपल्याला एक टर्म लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे, ते म्हणजे NAV। आता NAV हा काय प्रकार आहे तर नेट ॲसेट व्हॅल्यू। ज्याप्रमाणे जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल स्टॉक मध्ये बाइंग किंवा सेलिंग करता तेव्हा त्या इंडिव्हिज्युअल स्टॉकची एक प्राइस असते, त्याचप्रमाणे NAV म्हणजे त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडची एक सिलेक्टेड प्राइस असते। 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 50 रुपये, काहीही असू शकते। जर तुम्ही कुठला म्युच्युअल फंड बाय करत असाल तेव्हा तुम्ही त्याचे युनिट्स बाय करता, तर प्रत्येक युनिटची ही जी प्राइस असते ती NAV असते, म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू ही असते। आता समजा 1 जानेवारी 2023 मध्ये तुम्ही एका म्युच्युअल फंड मध्ये SIP सुरू केली आहे, त्यावेळी त्याची NAV ही 100 रुपये होती। आता 1 फेब्रुवारी 2023 ला जेव्हा तुम्ही SIP भरता तेव्हा त्याची NAV 110 रुपये गेलेली आहे आणि 1 मार्च ला जेव्हा तुम्ही परत SIP भरता तेव्हा त्याची प्राइस 105 रुपये झालेली आहे। तर प्रत्येक वेळी प्रत्येक महिन्याला NAV सेमच असेल असं आपण नाही सांगू शकत, कारण ती मार्केट प्रमाणे बदलत असते। एखाद्या वेळेला 100 असेल, एखाद्या वेळेला 110 असेल, एखाद्या वेळेला 90 असेल। तर ह्याचा फायदा आपल्याला एकच होतो की आपण जे युनिट्स बाय करतो दर महिन्याला त्याचं ॲव्हरेज आउट होतं। म्हणजे जर आपण 3 महिन्याचा ह्या विचार केला तर पहिल्यांदा आपण 100 रुपयाला म्युच्युअल फंड बाय केले, जे काही युनिट्स असतील ते,
दुसऱ्या वेळेला आपण 110 रुपये पे केले, तिसऱ्या वेळेला 105 रुपये NAV ने युनिट्स बाय केले. आता या तिघांचं जे ॲव्हरेज असेल ते आपल्याला प्राइस आपल्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला दिसेल. तर हे ॲव्हरेज आउट SIP मध्ये चांगल्या पद्धतीने होतं. म्हणजेच जर एखाद्या वेळेस मार्केट डाऊन असेल आणि प्राइस खूपच कमी झाली, म्हणजे NAV खूपच कमी झाली, त्यावेळेला आपल्याला जास्त युनिट अलॉट होतात आणि जर प्राइस वाढली की आपल्याला कमी युनिट अलॉट होतात. तर त्याच्यामुळे आपल्याला जे आपल्या NAVचं ॲव्हरेज आहे ते चांगल्या पद्धतीने तिथे बघायला मिळतं. याचा एक फायदा असा की मार्केट कुठल्याही कंडिशनमध्ये असू दे, जर आपण NAVची ॲव्हरेज आउट व्यवस्थित झाली असेल तर आपल्याला कधी जास्त नुकसान होत नाही. दुसरा फायदा असा की तुम्हाला मार्केट टाइम करायची गरज नाहीये. एकदा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू केली की मार्केटची कंडिशन कशी असू दे, तुम्हाला दर महिन्याला ती अमाऊंट पे करून तेवढे युनिट मिळणारच आहेत. म्हणजे जर तुम्ही 1000 रुपयाची SIP सुरू केली असेल तर तुम्हाला त्यासाठी मार्केट कंडिशन बघायची गरज नाही, कारण तुम्ही ज्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यासाठी एक फंड मॅनेजर असतो. तो फंड मॅनेजर बाकी सगळ्या गोष्टी बघत असतो. तुम्हाला फक्त सर्टन अमाऊंट दर महिन्याला पे करून ते युनिट्स बाय करायचे. त्यामुळे तुम्हाला मार्केट ट्रॅक करण्याची गरज अजिबात पडत नाही. इथेच आपला तिसरा ॲडव्हान्टेज दिसून येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याला एका फिक्स डेटला एक फिक्स अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करताय, म्हणजेच तुम्हाला डिसिप्लिन लागला आहे इन्व्हेस्टमेंटचं, म्हणजेच तुम्ही डिसिप्लिन इन्व्हेस्टर झाला आहात. जर तुम्हाला म्युच्युअल फंडच्या मदतीने एक वेल्थ क्रिएट करायची आहे तर डिसिप्लिन असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण जर तुम्ही 6 महिन्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, 6 महिन्यासाठी SIP सुरू केली आणि त्याच्यानंतर डिसिप्लिन तोडून जर इन्व्हेस्टमेंट बंद केली तर तुम्हाला त्याचा सिग्निफिकंट जो कंपाऊंडिंग इफेक्ट आहे तो बघायला मिळत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कंपाऊंडिंग इफेक्ट बघायचा असेल आणि त्यानुसार तुमची वेल्थ जनरेट करायची असेल किंवा ग्रो करायची असेल तर तुम्हाला SIP मध्ये डिसिप्लिन असणं किंवा रादर इन्व्हेस्टिंग मध्ये डिसिप्लिन असणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि चौथा फायदा म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं की SIP सुरू करायसाठी मला 25-30 हजार रुपयाची गरज पडणार आहे, तर तसं नाहीये. तुम्ही कमीत कमी अमाऊंट मध्ये पण SIP सुरू करू शकता. आजकाल 500 रुपयामध्ये पण तुम्ही महिन्याला SIP सुरू करू शकता. काही ठिकाणी म्युच्युअल फंड 100 रुपयापासून पण इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याची तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देतात. आता हे 4 झाले SIP चे फायदे. आता आपण बघूया लमसम इन्व्हेस्टमेंटचे फायदे काय आहेत. सगळ्यात पहिल्यांदा फ्लेक्झिबिलिटी. लमसम इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला मार्केटला टाइम करायची गरज नाहीये किंवा तुम्ही बांधील नसता की तुम्हाला सर्टन महिन्याला सर्टन अमाऊंट इन्व्हेस्ट करायची आहे, जसं आपण SIP मध्ये करतो. तुम्हाला जर एखाद्या वेळी कुठला बोनस मिळाला, कंपनीकडनं बोनस मिळतच असतात, तुमची प्रॉपर्टी विक्री गेली, स्टॉक ऑप्शन मध्ये फायदा झाला किंवा इतरत्र कुठल्या स्त्रोतकडनं तुम्हाला एक मोठी अमाऊंट आलेली आहे, त्यावेळी तुम्ही अमाऊंट ती लगेच इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला वाट बघायची गरज नाहीये की माझी SIP ची डेट आल्यानंतरच मी तिथे इन्व्हेस्ट करणार आहे. तुम्ही त्या क्षणी देखील ती इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये करू शकता. आता त्यासाठी तुम्हाला मार्केट टाइम करायची गरज नाहीये. पण तुम्हाला जर मार्केटचं नॉलेज असेल, स्टॉक्सचं नॉलेज असेल तर तुम्ही थांबू शकता आणि ऑपॉर्च्युनिटीची वाट बघू शकता. जेव्हा तुम्हाला वाटेल की मार्केट आता डाऊन झालंय आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला आता चांगला वेळ आहे, अशा वेळी तुम्ही ती मोठी अमाऊंट जी तुमची लमसम अमाऊंट आहे ती म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि मोठा फायदा उचलू शकता. पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही राहतो, SIP का लमसम? या दोन्हीमध्ये सगळ्यात चांगला ऑप्शन कुठला आहे जो आपल्याला चांगले प्रॉफिट मिळवून देऊ शकतो? तर तुम्हाला सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, असे कुठलेही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत जे बेस्ट आहेत. काही ना काही त्रुटी सगळ्यांमध्ये असतात. तुम्हाला कुठला ऑप्शन चांगला आहे हे तुमच्या अर्निंगवर डिपेंड असतं की तुम्ही किती रुपये अर्न करता आणि तुम्हाला स्टॉक मार्केटचं किती चांगलं नॉलेज आहे. तुम्ही कुठल्या एका ऑप्शनवर स्टक होण्यापेक्षा दोन्ही ऑप्शन पॅरलरली व्यवस्थितपणे जर ऑब्झर्व करून वापरले तर तुमच्यासाठी ते जास्त फायद्याशी असू शकतं. म्हणजे तुम्ही SIP पण सुरू ठेवू शकता आणि लमसम इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. अशामुळे तुम्हाला SIP मध्येही फायदा होईल आणि लमसम इन्व्हेस्टमेंट मध्येही फायदा होईल. आता इथे मी 2 कॅटेगरी इन्व्हेस्टरच्या सांगणार आहेत, त्या तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे ज्यांना मार्केटचं अजिबात नॉलेज नाहीये, स्टॉक मार्केट बद्दल काही माहित नाही, म्युच्युअल फंड बद्दल काही माहित नाहीये. असे लोक मार्केटला टाइम करू शकत नाहीत. मग त्या लोकांना काय आहे, जर ते एक सॅलरीड पर्सन आहेत तर प्रत्येक महिन्याला सॅलरीची काही अमाऊंट ते SIP द्वारे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. ते त्यांच्यासाठी बेस्ट ठरू शकतं, कारण त्यासाठी त्यांना नॉलेजची गरज नाहीये, मार्केट टाइम करायची गरज नाहीये. फक्त त्यांना एक सर्टन अमाऊंट एक फिक्स डेटला SIP मध्ये इन्व्हेस्ट करायची आहे. सगळ्यात मोठा फायदा आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण अशा लोकांनी SIP मध्ये इन्व्हेस्ट करण्याचं हे आहे की
जर त्यांनी इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांची रिस्क कमी होते आणि रिटर्न चांगले मिळण्याची शक्यता असते आणि दर महिन्याला SIP केल्यामुळे प्राइस जी आहे ती ॲव्हरेज आउट पण चांगल्या पद्धतीने होते आणि त्याचा त्यांना फायदाही चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. दुसरीकडे जर तुम्हाला विंडफॉल गेन मिळाला तर ती लमसम अमाऊंट तुम्ही डेट फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता डेट फंड मध्ये नॉर्मली रिस्क कमी असते पण रिटर्नही कमी असतात. इक्विटीपेक्षा कमी रिटर्न तिथे तुम्हाला मिळू शकतात. डेट फंड मध्ये नॉर्मली आपण गव्हर्नमेंट बॉन्ड, ट्रेजरी बिल, सिक्युरिटीज अशा पद्धतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ज्याची रिस्क कमी असते पण रिटर्न पण कमी असतात. पण जर तुम्ही लॉंग टर्म साठी डेट फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला इन्फ्लेशनचा फायदा मिळतो ज्याच्यामुळे तुमचे रिटर्न स्टेबल राहू शकतात किंवा थोडे बहुत चांगले मिळू शकतात. आता दुसऱ्या कॅटेगरीकडे वळूया. दुसरी कॅटेगरी अशा लोकांची आहे ज्यांना मार्केटमध्ये टाइम द्यायला थोडासा वेळ आहे त्यांच्याकडे, म्हणजे त्यांच्याकडे नॉलेज पण आहे आणि ते मार्केटला वेळही देऊ शकतात. असे लोक सॅलरीड असू शकत नाहीत कारण ज्यांच्या 9 ते 5 चा जॉब आहे ते लोक मार्केटला वेळ देऊ शकत नाहीत. असे लोक नॉर्मली बिझनेसमॅन असतात आणि त्यांचा इन्कम जो असतो तो अनइव्हन असतो, म्हणजे एक असाइनमेंट कंप्लीट झाल्यानंतर त्यांना एकत्र पैसे येतात. अशा वेळी असे लोक काही पैसे सेव्ह करून डायरेक्ट डेट फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकतात किंवा त्याची SIP पण सुरू करू शकतात. आणि जर तुम्ही सॅलरीड असाल म्हणजे तुम्हाला महिन्याला एक सर्टन सॅलरी येत असेल तर तुम्ही त्याच्यातून सेव्हिंग करून इक्विटी फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. कारण जर तुमच्याकडे थोडंसं नॉलेज असेल तर तुम्हाला मार्केटची कंडिशन लक्षात घेता येईल आणि ज्या वेळेला मार्केट डाऊन आहे त्यावेळी तुम्ही असे सेव्हिंग केलेले पैसे जर इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला लाभ मिळू शकतो. या व्हिडिओचा पर्पज एवढाच आहे की SIP असो किंवा लमसम तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही लवकरात लवकर सुरू केली पाहिजे. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की आम्ही फक्त 1 वर्षासाठीच SIP केली तर चालेल का? तर बिलकुल नाही. SIP जर तुम्हाला करायची असेल तर कमीत कमी 5 ते 7 वर्ष तुम्हाला इन्व्हेस्टेड राहायला पाहिजे. कारण जर 1 वर्षाचे रिटर्न बघितले तर तुम्हाला दिसताना चांगले दिसत असतील पण तुम्ही जेव्हा SIP चालू करता त्यावेळेची मार्केट कंडिशन आणि 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतरची मार्केट कंडिशन जर सेम असेल तर तुम्हाला रिटर्न्स विजिबल होणार नाहीत. म्हणून 5 ते 7 वर्ष जर तुम्ही एका SIP मध्ये थांबून राहता तर रिटर्न्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसायला लागतात. वॉरेन बुफेटचा एक फेमस कोट आहे, द मार्केट इज डिझाइन टू ट्रान्सफर मनी फ्रॉम ऍक्टिव्ह टू द पेशंट, सो बी पेशंट अँड लेट इट कंपाऊंड. या व्हिडिओमध्ये एवढंच. तुमची फायनान्शियल जर्नी इझी व्हावी यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करत आहोत आणि वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.